हॅलो प्रवीण सर, वेलकम असेल तुमचं समालोचन कक्षामध्ये पुनश्च एकदा. मित्र असं म्हणेन की तमाम क्रीडा रसिक आता मात्र टीव्ही स्क्रीनच्या अगदी समोर आलेत. ज्यांना पॉसिबल आहेत ते मैदानाच्या आतमध्ये आलेत, ज्यांना पॉसिबल नाहीयेत ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील जुडले गेलेत. आणि अक्षरशः आपण पाहतो की चित्तथरारक सामना, फायनलच्या आधीची फायनल काय असेल ते सर्व काही या मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन प्रबळ दावेदार सॅटर्डेच्या लॉट मधले एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेवलेत. एकीकडे आपण पाहतोय मित्रांनो अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक, अर्थातच दीपकजी चव्हाण सर यांचा संघ, आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय साई कृपा आर्यन संघ. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुरेश मोहिते, नॉन स्ट्रायकर एंड वरती ट्रिमंदस ठाकूर, प्रतीक तर बॉलिंग मार्क वरती कळंबोली एक्सप्रेस. पहिला चेंडू मिस टायमिंग, कैलास चेंडूच्या खालती मोठी विकेट, मोठी विकेट. काय या खेळाडूला कळंबोली एक्सप्रेस म्हणलं जातं याची प्रचिती त्यांनी मात्र दिली आहे. ओव्हर टू डीजे. प्रवीण सर, आफ्टर विकेट सेलिब्रेशन तर पाहिलं असेल. सामना काय अटीतटीचा आहे हे स्क्रीनवरती आपण पाहू शकता. इथे एक एक क्षण डोळ्यामध्ये कैद करावा एवढा देखणा होणार आहे. जिंकणार कोण, हरणार कोण या प्रश्नाचा उलगडा नो डाऊट आजच मिळणार. परंतु 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 सामना असाच झाला पाहिजे. स्पीडअप. तर निश्चितच प्रशांत या ठिकाणी पुन्हा एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आपण पाहतोय. सन्माननीय राजेशजी टेंबे साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन झालं. त्यांचं आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. आणि एक बिग फाईट मॅच, एक बिग बॅटल आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओव्हर अग्रेशन. खरं तर नेहमी आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये तुमच्याकडे अग्रेशन असणं गरजेचं आहे, परंतु ओव्हर अग्रेसिव्ह जर का तुम्ही व्हाल तर मात्र त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितच भोगावे लागतील. पहिल्या चेंडूवरती सुरेश मोहिते द मॅन इन फॉर्म या खेळाडूची विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाचं सेलिब्रेशन हे स्वाभाविक बनतं, परंतु खेळावरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. शनिवारच्या लॉटमधील दोन अव्वल दर्जाचे संघ सध्याच्या घडीला एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण सर, मागील काही दिवसांपासून, मागील काही सप्ताहांपासून, मागील काही महिन्यांपासून कैलास चौधरी कुठेतरी दृष्टी पलीकडच्या पलीकडे गेला होता की काय, परंतु कैलासचा अशा प्रकारे कमबॅक करणं मित्र असंच म्हणेन की चर्चांना उदाहरण आलंय. कैलास ज्या वेळेला मैदानावरती येतो तर काही जणांनी त्याच्यावरती आलोचनांचा पाऊस टाकला. त्यांच्यासाठी मी तर एवढंच म्हणेन, भट्टी में तपकर सोना और निखरता है काला नहीं. आणि असाच तो कैलास ज्यांनी मात्र आलोचनांचा सामना केला आणि करून दाखवलं ज्याच्यासाठी तो आलाय. निश्चितच या ठिकाणी कैलास प्रतिभावान खेळाडू आहे. खरं तर मी म्हणेन गोलंदाजीच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक जिंकणारा हा एकमात्र खेळाडू आपण निश्चितच या ठिकाणी पाहतोय कळंबोली क्रिकेटचा. यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करतोय ना की ओव्हर अग्रेशन कधी कधी तुम्हाला निश्चितच या ठिकाणी नफ्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये एका योजनाबद्ध पद्धतीने जर का तुम्ही खेळ केलात ना तर निश्चितच, पण अग्रेशन हे जरी क्रिकेट खेळाचा एक भाग असला तरी ओव्हर अग्रेशन हे कधी कधी तुमच्या संघाच्या विरोधामध्ये जाताना निश्चितच पाहायला मिळेल. प्रवीण सर, काही दिवसांआधीच साई कृपा आर्यन संघाच्या डगआउटमध्ये बसून काही चर्चांना आम्ही चर्चासत्रांना आम्ही सुरुवात केली होती. तिथे विष्णू विचुकले माझ्या बरोबर होते आणि विष्णू विचुकले यांना मी आवर्जून प्रश्न विचारला होता की संघाची स्ट्रेंथ भरपूर बलशाली झाली आहे, संघामध्ये फलंदाज आलेत, गोलंदाज आलेत, क्षेत्ररक्षक आलेत, नवयुवकांनी भरभरून हा संघ अतिशय तजेलदार दिसतोय, परंतु कैलासची जागा या संघामध्ये बनते का? त्यावेळेला मात्र विष्णू विचुकले यांनी आवर्जून सांगितले की प्रशांत, कैलास नो डाऊट एक अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवी गोलंदाजाच्या संघामध्ये जागा कधी पहिलं स्थान असतं, कारण की त्याचा एक चेंडू
एक मोठा फलंदाज बाद करून एका मोठ्या संघाला अक्षरशः नस्तनाबूत करू शकतो. त्यामुळे कैलासाठी ऑलवेज वेलकम. साईकृपाचे दरवाजे कैलासाठी ऑलवेज वेलकम आहेत. विष्णू विचुकले यांनी हे सांगितलं आणि आज मात्र आपण पाहतो की कैलाशने मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलंय. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का सुरुवात चांगली मिळाली तर मॅचचा अर्धा विजयाचा सफर तुम्ही तय करता. निश्चितच वेल बिगिन इज हाफ डन आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तितका ताकदवर संघ आहे. अर्थातच पहिल्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ अनबिटन संघ आहे आणि या संघाविरुद्ध खेळ करत असताना मात्र तुम्हाला योजनाबद्ध पद्धतीनं निश्चितच या ठिकाणी खेळ करावा लागेल. प्रत्येक फलंदाजाची स्ट्रेंथ आणि त्याची एकूणच खेळाची शैली आहे ना, या शैलीचा परिपूर्ण अभ्यास तुम्हाला करावा लागेल. एक गोष्ट आपण या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पाहिली की साईकृपा आर्यन संघाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. 2-3 सिनियर खेळाडू या संघाला अजूनही कंट्रोल करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु युवा खेळाडूंमध्ये असणारी जी क्षमता आहे ना, युवा खेळाडूंमधलं जे कौशल्य आहे ना, ते कौशल्याला मात्र एक योग्य व्यासपीठ या संघाच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळतंय. नो डाऊट प्रवीण सर, काही दिवसांआधीच सकाळ चॅम्पियनशिप अर्थात सकाळ मीडिया चषक पार पाडला गेला, ज्याच्यामध्ये ओपनच्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सागर दरेकरचा आम्ही खेळ पाहिला. काय त्याचे शॉट्स होते. अगदी पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत त्यांनी षटकाराने सुरुवात केली होती आणि त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची बॅट ज्या प्रकारे बोलत होती. मित्र असंच म्हणेन की सागर दरेकर सर्वाधिक इम्पॉर्टंट फॅक्टर या संपूर्ण स्पर्धेतला ठरणारे. चेंडू हवेमध्ये असणारे निखिल कडके प्रयत्न करतायत परंतु चेंडू अगदी डोळ्याच्या समोर पडतोय. संधी निर्माण जरूर झाली होती. कैलाशने आता मात्र ट्रॅप टाकला होता की काय, जाळं विणलं गेलं होतं की काय, कारण की त्याच्या भात्यामध्ये भरपूर सारे अस्त्र आहेत. बघा SCL अर्थात सिरवी क्रिकेट लीग दरवर्षी प्रवीण सर तुम्ही तिथे आवर्जून समालोचनासाठी असतात आणि मित्र असेच म्हणेन की हा तोच खेळाडू आहे ज्याने कळंबोलीमध्ये बाईक आणली होती आपल्या गोलंदाजीच्या बहुल्यावरती, आपल्या फलंदाजीच्या बहुल्यावरती. म्हणजे कैलास एक चांगला खेळाडू आहे आणि समोर त्याच्यात तेवढं तगडं आव्हान आहे ज्याचं नाव आहे सागर दरेकर. बेस्ट वर्सेस बेस्ट, चांगल्या वर्षाची चांगली लढाई आहे. जिंकणार कोण येणारा वेळच सांगेल. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोनही खेळाडू सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपापल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये 2 व्हीलर बाईक जिंकण्याचा बहुमान सागर दरेकरनेही याच मैदानावरती मिळवलाय आणि तोही एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ते एक जसं आपण उल्लेख केला ना की बेस्ट वर्सेस बेस्ट, आणि हेच पाहण्यासाठी तर प्रेक्षक वर्ग आतुरलेले असतात. आणि कळंबोली क्रिकेटचे प्रेक्षक वर्ग म्हटले ना तर दर्दी क्रिकेट प्रेमी आपल्याला नेहमीच या मैदानावर पाहायला मिळतात. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का? सध्याच्या घडीला जर पाहिलं तर धावा या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही धावा धावफलकावरती उभारणार, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, गरज नव्हती अशा प्रकारच्या फटक्याची. परंतु आपण म्हणतो ना की सागर दरेकर या खेळाडूच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत आणि असे फटके जर का त्याच्या बॅटमधून आले ना तर इथून मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या ही निश्चितच धावफलकावरती उभारली जाऊ शकते. लांबलचं कसं रन 15 ते 20 पावलांची धाव पंचांच्या डाव्या शेकडून पुन्हा एकदा कैलास. लोअर फुलटॉ चेंडू यावेळेस मात्र थोडासा वेगळं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इथं मात्र इशारा येतोय आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय की एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जरूर अंकित होईल. बघा योगेश असतील, प्रवीण सर तुमची नजर असेल प्रत्येक खेळाडूवरती आहेत ज्याचा तुम्ही उल्लेख केला की स्ट्राईक वरती देखील बायकर मॅन आहे, गोलंदाजीच्या मार्क वरती देखील बायकर मॅन आहे. परंतु हमजा खान यांनी लगेचच लक्ष वेधलं आणि सांगितलं नॉन स्ट्राईकवर एंड वरती देखील बायकर मॅन आहेत. म्हणजे 3 बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या खेळाडूंचा स्तर बघा किती मोठा आहे आणि जेव्हा असा मोठा खेळ होतो त्यावेळेला मात्र क्रीडा रसिक देखील आवर्जून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अशीच प्रेक्षकांची उपस्थिती या मॅचला एक वेगळी ऊर्जा देऊन जाते. निश्चितच एकूणच जर पाहिलं तर कैलास पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. याही वेळेला लोअर फुलटॉचा चेंडू होता, सिंगल आली आहे. थोडंसं लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर विष्णू होते आय थिंक त्या ठिकाणी एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये साधारणतः विष्णूला आपण पाहतो, परंतु यावेळेला चेंडू अडवण्यामध्ये असमर्थ. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती धावा धावफलकावरती 1 गडी बाद 7 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे साईकृपा आर्यन संघासाठी आणि या सुरुवातीने मात्र एक ऊर्जा दिली आहे. परंतु क्रिकेट काही घडू शकतो. बघा जोपर्यंत प्रतीक ठाकूर ट्रिमंडस ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत ना तोपर्यंत मी एवढंच सांगेन की तुम्हाला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. कारण की असं म्हणतात ना मित्रांनो, सूर्याला आव्हान देणाऱ्या गरुडाला जमिनीवरती राहणाऱ्या विरोधकांचा फरक पडत नाही. त्याच वृत्तीचा हा खेळाडू आहे. म्हणजे ह्याचं ध्येय खूप मोठं आहे, ह्याची आव्हानं खूप मोठे आहेत, त्यामुळे तो छोट्या आव्हानांना बळी पडत नाही. त्याला माहितीये पहिल्या षटकामध्ये काय घडलंय हे महत्वाचं नाहीये, येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये मला काय करायचंय. झालं ते विसरून गंगेला मिळालं, परंतु येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तोडफोड करायचे, 18 चेंडूंमध्ये मला तोडफोड करायचे. आणि मी तर एवढं सांगेल प्रवीण सर की
प्रतीक ठाकूर नावाची दिवाळी मैदानावरती पाहायला मिळेल. निश्चितच चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अतिशय काम अँड कूल आहे. मागील साधारणतः 2 ते 3 वर्षांचा जर आपण कालावधी पाहिला ना, इंजर्ड होता, हाताला निश्चितच त्या ठिकाणी खांद्याला त्याच्या जखम झाली होती, परंतु थोडंसं इन्व्हॉल्वमेंट त्याचं कमी होतं. परंतु या वर्षीच्या क्रिकेट हंगामाच्या अगदी सुरुवातीपासून हा खेळाडू पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. चला, खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, जास्तीचा वेळ घेतला जातोय. साईकृपा आर्यन्स लगेचच आपला निर्णय घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग सध्याच्या घडीला आपल्याला या ठिकाणी उपस्थित नाहीये, किंबहुना तुम्हाला टीम मीटिंग जास्त वेळ या ठिकाणी घेता येणार नाहीये. एक्स्ट्रा टाइम. चला चला चला, प्लीज विष्णू, चला प्लीज, मॅचला सुरुवात करा. वेळ कमी आहे आपल्याकडे. चला, मी विनंती करतो वारंवार. प्रवीण सर, मागील काही वर्षांमध्ये कळंबोली क्रिकेटचा स्तर वाढलाय, परंतु एका गोष्टीची अजून देखील मला कमतरता जाणवते, ते म्हणजे वेळेचा सदुपयोग. कुठेतरी ही शिस्त आपल्याला पुन्हा एकदा लावावी लागेल. मी तर असंच म्हणेन की करडे नियम आता वेळेला घेऊन देखील कळंबोली क्रिकेट असोसिएशनने बनवणं गरजेचं आहे. कारण की जसं आपण तिसऱ्या फेरीकडे जातो तर षटकं कमी होतात, परंतु हाच वेळ जर का आपण वाचवला गेला तर 4 षटकांचे देखील आपल्याला सामने पाहायला मिळतील. निश्चितच या ठिकाणी एक जर चांगली लढत तुम्हाला पाहिजे असेल तर षटकांची संख्या ही किमान 4 तुम्हाला जर का पाहायला मिळाली ना, तर एक चांगला खेळ, एक दर्जेदार खेळ पाहायला मिळतो. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन आपल्या वैयक्तिक स्पेलमधील. पहा, पहिला चेंडू रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि आउटसाइड द ऑफस्टमचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखीनच बाहेर निघताना आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. लगातारचा हा दुसरा निर्धाव चेंडू. प्रवीण सर, सामन्याची उत्कंठा बघा. आता मात्र लाईव्हची व्ह्यूअरची संख्या ही वाढली गेली आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शनिवारचा दिवस आहे, प्रत्येकाला सुट्टी नाहीये, परंतु जो जिथे जसा आहे तो तसा तो मॅचचा आनंद घेतोय. प्रमोद दानवले अक्षरशः आपण पाहतोय मित्राच्या लग्नासाठी फलटणला गेलेत, पण तिथून मोबाईलवरती ती मॅच बघतायत आणि एन्जॉय देखील करतायत आणि कौतुकाचा वर्षाव या गोलंदाजावरती करतायत, ज्यांनी मात्र अक्षरशः डोळे फेरावून टाकलेत. परंतु इथं मात्र बघा, मी ज्याचा उल्लेख केला होता, प्रतीक ठाकूर नावाचा विस्फोट पाहायला मिळेल आणि आता मात्र पहिला बॉम्ब फुटलाय प्रतीक नावाचा. तर वेळ जाऊन दिला. मी तर एवढंच म्हणेन की प्रतीक ठाकूर शक्ती वक्त नूर को बेनूर कर देता है, यही वक्त कोयले को कोहिनूर कर देता है. वेळ जाऊन दिला, वेळ घेतला, आता मात्र तोडफोड सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच या ठिकाणी मी म्हणेन वेट केलं आणि आता वाट लावायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. इथून मात्र कशा प्रकारचा कमबॅक गोलंदाज करणार. याही वेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. खम्मालीचा क्षेत्ररक्षण सौदी आहे त्या ठिकाणी, परंतु फेकी खराब आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळत असताना. प्रवीण सर, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, ओव्हर एक्साइटमेंट, नर्व्स कंट्रोल करावे लागतील आणि सौदीकडून ही चूक झाली. फेकी थोडीशी चुकली आहे. सिंगल जिथे होती तिथे डबल आहेत. कळंबोली क्रिकेटमध्ये मोजके अशी काही खेळाडू आहेत जे कुठल्याही एंड वरून विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये सध्याच्या घडीला मी तर एवढंच सांगेन की अर्थातच सौदी त्या लाईन मध्ये अव्वल स्थानावर आहे. याआधी जर का सांगायचं म्हणलं तर जॉन्टी रॉयल संघाचा हा कधी अव्वल स्थानी असायचा. त्याच्यानंतर सांगायचा म्हणलं तर प्रवीण सर कुणाल गोळे याचा देखील थ्रो परफेक्ट असायचा. परेश इलेव्हन संघाचा किशोर त्याचा थ्रो एकदम भारी असायचा. साईकृपा संघाचा सचिन त्याचा थ्रो भारी असायचा. बरोबर मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? जे चुकलं ते चांगल्यासाठी चुकलं. प्रतीक ठाकूर डगआउटच्या दिशेने. प्रवीण सर, लहानपणी चुकलं की आई म्हणायची जे चुकलं ते चांगल्यासाठी चुकलं आणि आता
तेच झालंय. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. प्रतीक ठाकूरचा मी म्हणेल की स्ट्राईक रोटेट करण्याची संधी कमी होती पण थ्रो चुकीचा बसला. स्ट्राईक चेंज झाली, प्रतीक ठाकूर स्ट्राईक वरती आला आणि आयुषला विकेट मिळाली. खूप मोठी विकेट, प्राइजलेस विकेट, सर्वात मोठी विकेट मिळाली. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. अवघ्या 15 धावा धावफलकावरती आहेत. परंतु हा संघ असा आहे ना की एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावं. प्रतीक बाद झाले, परंतु त्यापेक्षा आक्रमक फलंदाज अर्थातच बाहुबली ऑफ कलंबोली क्रिकेट यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजिंक्य खटकाळे. यस, अजिंक्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. पॉवर हिटिंग साठी स्पेशली ते ओळखले जातात. एकदा काय त्यांच्या रडारमध्ये चेंडू यायला लागले तर त्याच्यावरती फक्त आणि फक्त 6चा पाडा असतो आणि तो 6 पुन्हा एकदा वापरला जाणार का, वाचला जाणार का. आयुष मेहता गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. नन्ना मुन्ना जादूगर आपला गोलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये एक वेगळं ताईत त्याने बांधलंय प्रेमाचं आणि हे ताईत आता मात्र अधिक घट्ट होत चाललंय की काय असं म्हणावं लागेल. अजिंक्य स्ट्राईक वरती, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो आयुष. आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेले आहेत 5, शेवटचा 1 बॉल शेष. या शेवटच्या बॉलवरती अजिंक्य करणार तरी काय. ओ हो हो हो, काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. डिलिव्हरी ऑफ द इयर असं म्हणावी लागेल का प्रवीण सर. अगदी नाकावरती टिचून चेंडूने मात्र काटा बदलला आणि अक्षरशः मित्र म्हणेल की मंत्रमुग्ध झालेत. तर 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय स्कोर जाऊन थांबलाय 15च्या घरामध्ये, 15 रन्स. सर अजूनही देखील काही क्रीडा रसिक अर्थात विशालजी धायगुडे अर्थातच विशाल या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील खूप चांगल्या शुभेच्छांचा वर्षाव या मॅच वरती केला आणि त्यांनी देखील सांगितलं की हो यस मला ही मॅच बघायला आवडते आणि त्यांनी देखील आयोजनाचं कौतुक केलंय. प्रवीण सर 2 षटकं झालेत, 15 धावा झालेत स्कोर कार्ड वरती. मित्र असे म्हणेन की बॅटिंग करणाऱ्या संघाची अवस्था थोडीशी दयनीय झाली आहे. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर 2 गडी आघाडीचे कमावले गेले. द मॅन इन फॉर्म सुरेश मोहिते ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतो. या खेळाडूवरती देखील खूप साऱ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा असतात, परंतु षटकाच्या पहिल्या चेंडूवरती कैलासनं त्याला बाद केलं. कदाचित कैलासला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाणार का या चर्चांना मात्र उदाहरण आपल्याला येताना निश्चितच पाहायला मिळतं. एकूणच पाहिलं तर 4 षटकांची लढत असेल. एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची कदाचित मुभा आपल्याला पाहायला मिळेल आणि एकूण 3 गोलंदाज हे तुम्हाला वापरावे लागतील, ज्यापैकी बाबूकडे या ठिकाणी मोर्चा वळवला गेलाय. रितेश यादव अर्थातच बाबू गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगला मूव्ह आहे कारण दोनही राईट हँडेड बॅटर सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि डावखुरे हाताचा गोलंदाज जर का असेल ना तर एक नॅचरल अँगल मिळतो आणि कदाचित धावा रोखण्यासाठी ही चांगली रणनीती आपल्याला साईकृपा आर्यन संघाची पाहायला मिळते. नो डाऊट प्रवीण सर ज्या प्रकारचं तुम्ही विश्लेषण केलं याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, परंतु सागर दरेकर याच्या वाट्याला 12 चेंडू येणार आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 3 ते 4 जरी मोठे फटके सागरने लगावले ना तर मी असं म्हणेन की आदित्य प्रिया संघ या मॅच मध्ये बाउन्स बॅक करू शकतो. आणि सागर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रवीण सर नो डाऊट या गोष्टी होऊ शकतात, परंतु विष्णू विचुकले यष्ट्यांच्या पाठी अगदी मैदानाच्या केंद्रस्थानावरती आहेत. त्यांना माहिती आहे की कधी कुठे कुठला वेपन वापरायचा आहे, कधी कुठला डाव टाकायचा आहे आणि त्याच्यामधलाच एक डाव अर्थातच रितेश बाबू यादव यांना मात्र मैदानावरती पाचारण केलं गेलंय. खूप कमी कालावधीमध्ये रितेशने एक स्वतःचं वलय निर्माण केलंय. आपल्या खेळाच्या माध्यमातून या खेळाडूने प्रत्येकाच्या मनामध्ये जागा बनवली आहे आणि आता इम्पॉर्टंट मॅच मध्ये एका मोठ्या ट्रॉफीच्या शोधामध्ये साई कृपा संघ देखील आहे. हा मोठा अडथळा कशा प्रकारे दूर केला जाणार. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3रं षटक गोलंदाज बाबू पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू रडार मध्ये पाठवलाय सरळ त्याला प्रेक्षकांमध्ये येतोय 6 धावांसाठी. अप्रतिम षटकार. डीजे या ठिकाणी पहा निर्णय कदाचित आपण ज्याच्याबद्दल चर्चा केली होती द मॅन इन फॉर्म या सध्याच्या घडीला जर आपण म्हटलं ना तर सागर दरेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कैलासनं पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं का संघनायकानं कैलासला गोलंदाजी दिली नाही हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निश्चितच उपस्थित केला जातोय.
प्रवीण सर, अगदी अगदी मुख्य प्रश्न तुम्ही मांडला की तुमचा जो फ्लो आहे, जो सिक्वेन्स तुमचा चांगला चाललाय, तो सिक्वेन्स तुम्ही का तोडलाय? घ्या, परिणाम तर भोगावेच लागतील. चुका करताय तुम्ही आणि परिणाम तर भोगावेच लागेल. सागरच्या बॅटिंगमधून एक मोठा षटकार इथे मात्र बॅक टू बॅक पाहायला मिळतोय. कदाचित पाठीराखे हेच म्हणत असेल, डोकं फिरलं या कॅप्टनचं, डोकं फिरलं या. सिक्वेन्स चांगला चाललेला, नवीन विकल्प वापरला गेला आणि तो विकल्प आता कुठेतरी महागडा पडलाय की काय. परंतु 4 चेंडू शेष आहेत. बाबू कमबॅक करू शकतात. एखाद विकेट जर का इथं मिळाली तर हा बाउन्स बॅक ठरू शकतो साई कृपा संघाला. निश्चितच पहिल्या 2 षटकांमध्ये ज्यावेळेला तुम्ही 7.5च्या सरासरीमध्ये रोखलं होतं, अवघ्या 15 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर जी गोलंदाजीची रिदम होती, जो सिक्वेन्स होता ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय, तो ब्रेक करणं कदाचित महागात ठरलंय. अंगलट आल्याची चिन्ह निश्चितच पाहायला मिळतात. यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, पंचांची देहबोली सांगते होय पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवंतरचा इशारा होतोय. 2 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेलेत. 2 षटकामध्ये धावा या ठिकाणी जर पाहिलं तर अवघ्या 15 होत्या आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 48 पर्यंत इथूनही मजल मारली जाऊ शकते आणि जर का 48 धावा धावफलकावरती आल्या, यावेळेला सरळ बॅटनं खेळलाय आणि ठीक आमच्या समालोचन कक्षामध्ये चेंडू 1 बाउन्स इनटू द फेन्स, 4 धावांसाठी चौकार. प्रवीण सर, सलग 2 षटकार आणि 1 चौकार निर्णायक क्षणावरती तारणहाराची भूमिका सागर दरेकरने दाखवली. संघ अडचणीमध्ये होता आणि संघाला अडचणीमधून बाहेर काढलंय. आणि मी तर एवढंच म्हणेन, परिस्थिती पक्ष में हो या फिर विपक्ष में हो, परिस्थिती पक्ष में हो या फिर विपक्ष में हो, योद्धे मैदान नाही छोडते. आणि सागरनी मैदान अक्षरशः बांधून ठेवलंय. निश्चितच शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर अजिंक्यचं खरं तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस होता, ज्या ठिकाणी चेंडूनं अचानक वळण घेतलं, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही आणि त्यानंतर सागर दरेकरनं जी जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली आहे ना, हा खेळाडू सर्वोत्तम खेळाडू काय या संघाचा हे मात्र त्यानं सिद्ध केले. आपली आक्रमकता, आपल्याकडे असणारी जी मनगटी ताकद आहे ना, त्या ताकदीचा वापर करत संघाला मात्र एका भक्कम स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ 2 गडी बाद 32 ही धावसंख्या धावफलकावर. जरूर आता मात्र आपण पाहतोय की अटॅकिंग क्षेत्ररक्षणाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. लोअर फुलटॉस चेंडू होता, डीप पॉईंटच्या दिशेने खेळवला गेला. आयुष तिथे उपस्थित आहेत. 1 पेक्षा जास्त काही नाही. खूप चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. तेवढं चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर देखील करतायत प्रेयश. 1 धाव स्कोर कार्डवरती टोटल स्कोर आपण पाहतोय 33. अद्याप देखील आपण पाहतोय की कमबॅक जरूर झाला आदित्य प्रिया संघाकडून, परंतु दोन्ही संघांसाठी मॅच बरोबरीवरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये तरी देखील आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये साईकृपा संघ थोडासा कडवटपणा दाखवत होता त्यांच्याकडे असलेला, परंतु आता आदित्य प्रिया संघासाठी सागर दरेकर कुठेतरी ताराहरण बनलाय. स्कोर आपण पाहतोय 33. 33 धावा धावफलकावरती. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये बाहुबली, आता असं म्हणावं लागेल सर, छोटा बाहुबली म्हणणं सोडावं लागेल, कारण की मोठा बाहुबलीने रिटायरमेंट घेतली, तर आता फक्त एकच बाहुबली मैदानावरती, अजिंक्य खटकाळे. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याही खेळाडूला बरं तर या षटकामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळेला उभे होते त्यावेळेला कदाचित त्यांच्याही मनामध्ये विचार असेल की एखादा चेंडू मलाही मिळाला तर त्या चेंडूवरती मी मोठं आक्रमण करू शकतो. इथे मात्र यष्टीरक्षकाला चेंडू चकावतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, हा बाईचा पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येतो. यष्टीरक्षकाला चेंडू चकावतोय, फलंदाजाला चकावतोय आणि त्या मागे उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील चेंडू चकावतोय. जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार. प्रवीण सर, मी तर एवढंच म्हणेन की नशीब देखील त्यांना साथ देतं जे प्रयत्नवादी असतात. आणि इथं आपण पाहतो की आदित्य प्रिया संघ प्रयत्नवादी पाहायला मिळाला आणि नशिबाची साथ देखील त्यांच्याच पदरामध्ये मिळाली. जिथे धावा येत नव्हत्या आता खोऱ्यानं धावा काढल्या जात आहेत. प्रतिनिधी दाखल आपण पाहतोय स्कोर जाऊन थांबतोय अर्थातच 37च्या घरामध्ये. धावा येऊ लागल्यात, धावा बरसू लागल्यात, अक्षरशः पाऊस पडू लागलाय. पहिले 2 ओव्हरमध्ये दुष्काळ पडला होता की काय
परंतु आता अक्षरशः आपण पाहतो चेहरापुंजी झालाय. निश्चितच प्रशांत, आपण म्हणतो ना की निसर्गाचा नियम आहे, जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ शांतता असते. कदाचित अंतिम 2 षटकामध्ये ही वादळी खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. त्यामुळेच पहिल्या 2 षटकांमध्ये थोडासा शांत खेळ आपल्याला या ठिकाणी निश्चित पाहायला मिळाला. 3 षटक, एक महागडं षटक या ठिकाणी होतंय समाप्त. 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावा फलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 37 धावा. यानंतरची होणारी लढत अर्थातच दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. यानंतरची होणारी लढत योगेश आमच्यापर्यंत माहिती देतील. या पुढे आपल्याला 2 संघ पाहायला मिळतील. अर्थातच एकीकडे असेल जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल परेश 11. प्रवीण सर, तब्बल 22 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. थोडंसं महागडे षटक जरूर पडले, स्लॉग षटक म्हणावं लागेल, परंतु मी तर एवढंच म्हणेन की एक चांगला फायटिंग स्कोर जर उभा राहिला तर मॅच बघायला देखील तेवढीच मजा येईल. आणि हो, तेच काम आदित्यप्रिया संघाने केलंय की काय असं म्हणावं लागेल. षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती हमजा खान आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. इट्स 37 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रतीक ठाकूर बाद झाले. त्याच्यानंतर आधी आपण सांगायचं म्हणलं तर सुरेश मोहिते बाद झाले. थोडेसे आपण पाहतो की निराश होते, परंतु सागर दरेकरच्या तुफान फटकेबाजीने त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आनंद आणलाय. निश्चितच कदाचित ठिकाणी युवा गोलंदाज आयुषवरती जास्त विश्वास संघनायकाने दर्शवला आणि हेच कारण होतं की कैलास ऐवजी या एंडनं रितेशचा वापर केला, जेणेकरून आयुषला LIG एंडकडनं पुन्हा एकदा गोलंदाजीचा मारा काढण्यासाठी पाचारण केलं जाईल. संघनायकाची रणनीती काही अशा प्रकारची होती, परंतु ती रणनीती ओळखली सागर दरेकरनं आणि इथे मात्र कमालीचा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सागर ऑन फायर. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, just looking like a wow. What a shot. Beautiful, tremendous, अप्रतिम फटका. एक्झिक्यूट काय बघा, त्यांचा स्टान्स बघा, त्यांच्या पावलांचा वापर बघा, त्यांचा रीच बघा, त्यांचा संपर्क बघा, तो आवाज ऐका आणि त्या धावा पहा. 4 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलाय नेत्रदीपक चौकार. निश्चितच स्वीट साऊंड ऑफ द बॅट ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, एक मंत्रमुग्ध करून सोडणारा फटका. इनसाइड आउट. त्यांना ओळखलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. बॅकअपला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे सध्याच्या घडीला. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे लॉंग ऑफला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे पावलांचा वापर होणार का? बैठकी फटका लगावण्याचा मानस फाईनच्या क्षेत्रामधून. खरं तर चेंडू वळवायचा होता. अगेन्स्ट द स्पिन खेळणं आयुषला ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु सागर दरेकरनं पहिल्या चेंडूवरती ते दर्शवलंय. एकूण 9 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि आपल्या वैयक्तिक 21 ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. तर सागर दरेकर 10 चेंडूंमध्ये 260 च्या स्ट्राईक रेटनं वैयक्तिक 26 या धावसंख्येवर. येस, एक खूप मोठा खेळाडू आहे. थंडर बॅटचा तो ब्रँड अँबॅसेडर देखील आहे. त्याचबरोबर जर सांगायचं म्हणलं तर पुणे नगर या परिसरामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याला सातत्याने पाहिलं जातं. एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच प्रकारचा तो खेळ देखील दाखवतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट, प्रेस चेंडूच्या खालती, कॅच कंप्लीट. हातामधला चेंडू झोळीत टाकलाय. सागर दरेकरला दाखवलाय तंबूचा रस्ता. ओव्हर टू डीजे. प्रवीण सर, रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून खेळलेला फटका तर चांगला होताच, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आधीच तैनात केला गेला होता. अपेक्षा देखील नव्हती की प्रेयशला तिथे तैनात केलं गेलंय, परंतु निर्णायक क्षणावरती मात्र संघनायकाने घेतलेला हा निर्णय योग्य टप्प्यावरती पडलाय. आयुषला मिळते अजून एक मोठी सफलता. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय स्कोर जाऊन थांबलाय 41च्या घरामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शशी जाधव आलेत. सर्वाधिक बेस्ट फिनिशर ऑफ रोडपाली ग्रामीण क्रिकेट शशी मैदानाच्या आतमध्ये आलेत निर्णायक क्षणावरती. 3 खेळ बाकी आहे चेंडूंचा. काय घडेल? ब्लॉक मध्ये टाकला होता, फाईनला खेळला गेलाय जरूर. विजय चेंडूच्या पाठी पळतायत, धावतायत, पळतायत. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषच्या पलीकडे. येतोय 4 धावांसाठी चौकार. सर, शशी आलेत आणि शशीने पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय. बघा, एकमेकांची उनी जेव्हा माहिती असतात ना, त्यावेळेला अशाच प्रकारची चित्र पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीपचा फटका, बॉडी शॉट,
delicious, elegant, beautiful. What a stroke by Shashi Jadhav. Ball out of the park, over the row for the 4 runs. प्रवीण सर सुखामध्ये हॅलो 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 यावेळेस मात्र यॉर्क 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 परफेक्ट यॉर्क बोल्ड केलाय, परंतु 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात ही चांगली गोष्ट आहे. याचबरोबर आपण पाहतो षटकाचा झाला खेळ समाप्त, 17चा देखील होतोय खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा जाऊन थांबल्यात 49च्या घरामध्ये आणि 50 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. प्रवीण सर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 15 धावा होत्या आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये तब्बल 34 धावा कुठून काढल्या गेल्यात. 7ची सरासरी थेट पोटली 17च्या घरामध्ये. 17 महागडे पडले साई कृपा आर्यन संघाला. या दरम्यान आपण पाहतोय की व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय राजेश दादा टेंबे यांचा मात्र विशेष सन्मान केला जातो. मी रुपेजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजेश दादा टेंबे यांचा पाहुणचार करायचा आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान इथे पार पाडायचा आहे. दरवर्षी सातत्याने काळभैरव चषकची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून ठेवली गेली आणि अद्याप देखील ती संकल्पना अबाधित आहेत. फक्त आणि फक्त आपण पाहतो की स्वर्गीय मनोहर शेठ खानवकर हे त्या चषकाचं नाव ठेवलं गेलंय, परंतु प्रमुख आयोजकाच्या रूपामध्ये आपण काळभैरव संघाला पाहतो, राजेश दादांना पाहतो, त्यांच्या संपूर्ण टीमला पाहतो. म्हणजे जी परंपरा आहे, जो वसा आहे त्याला अबाधित ठेवलं गेलंय आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की खेळाप्रती असलेलं हे त्यांचं जे प्रेम आहे याचा सन्मान करत त्यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून अर्थातच राजेशजी पुजारी, सचिनजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचा त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार करावा. प्रवीण सर अपेक्षित स्कोर आलाय, फायटिंग स्कोर आता मोठा वाटू लागलाय. 24 बॉल मध्ये 49 चेस करायच्या, त्या देखील आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाच्या समोर. मी तर एवढं म्हणेन की हे आव्हान थोडंसं कडवट आहे, परंतु ज्या लय मध्ये प्रेयश बॅटिंग करतायत, प्रेयश जर का विकेटवरती टिकून राहिला, प्रेयशने जर का जोखीम पत्करली, प्रेयशने जर का संयम दाखवला तर हे सर्व काही शक्य आहे साई कृपा आर्यन संघाला. परंतु आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ कमी लेखून चालणार नाहीये. या संघाचा जर का तुम्ही स्क्वॉड पाहिला प्रवीण सर, तर एखाद्या तालुकानिहाय स्पर्धेमध्ये, एखाद्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये किंवा एखाद्या ओपनच्या स्पर्धेमध्ये जे 11 खेळाडू लागतात ना, त्या प्रकारची बांधणी दीपक चव्हाण सरांनी केली आहे आणि नेतृत्व मात्र प्रतीक ठाकूर करतायत. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ सर्व काही सांगेल, परंतु प्रेक्षकांची उत्कंठा, प्रेक्षकांच्या मनामध्ये पडलेल्या प्रश्नांचं उधार आणि या सर्व प्रश्नांच्या उदाहरणांचं उत्तर आता मात्र उत्तरार्धामध्ये मिळणार आहे. अर्थात येणारे 24 चेंडू 49 धावांची आवश्यकता. तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि नुकतीच पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण जर पाहिली तर पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील कव्हर अप केली गेली आणि त्या संपूर्ण 11 दिवसांचा लेखाजोखा जर आपण पाहिला ना, तर प्रशांत 10 लाखापेक्षा जास्तचे व्ह्यूज म्हणजेच 1.1 मिलियन आपल्याला व्ह्यूज या संपूर्ण स्पर्धेचे पाहायला मिळाले. अर्थातच पीटीसी लाईव्हचं हे यश आहे, त्यांच्या माध्यमातून केली गेलेली जी मेहनत आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर ते आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. क्वालिटी विथ अ क्लिअरिटी जर तुम्हाला हवी असेल तर पीटीसी लाईव्ह हा आता फक्त एक प्रक्षेपण वाहिनी राहिलेली नाही आहे, तर एक ब्रँड सध्याला लाईव्हच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे. प्रवीण सर बघा, दुसऱ्या सत्राला अद्याप सुरुवात देखील झाली नाहीये आणि साई कृपा आर्यन संघांवरती बक्षिसांचा वर्षाव आणि इथे सुरुवात झालाय. अर्थातच चालतं फिरतं एटीएम साई कृपा आर्यन संघाचं रमेशजी सूर्यवंशी आणि गणेशजी रणदिवे साहेब यांच्याकडून मात्र सलग 3 चेंडू 3 षटकार 5,000 रुपये, 3 सलग चौकार अर्थात 1,000 रुपयांचं पारितोषिक इथं मात्र ठेवलं गेलंय. तर बघूया या नामी संधीचा वापर साई कृपा आर्यन संघाच्या खेळाडूंकडून केला जाणार का. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याकडून देखील देऊयात. त्याचबरोबर आपण पाहतो की थेट लंडनवरून जगराज सिंग डिल्लोन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि अक्षरशः आपण पाहतोय प्रवीण सर की कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील काही छोट्या छोट्या चुका होत आहेत ना, ते अक्षरशः पिंच करतायत आणि सांगतायत हो या मिस्टेक्स नकोय. कारण की भरपूर जण आम्ही तुमची मॅच पाहतोय आणि खूप बरं देखील वाटते, कारण की एवढं चांगलं प्रेक्षेपण आहे, एवढं चांगलं व्हॉइस क्वालिटी आम्हाला लाईव्ह वरती ऐकायला मिळते. फक्त आणि फक्त मी लंडनवरून मॅच बघत नाहीये, तर न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या भरपूर देशांमधून, दुबई, कतारवरून देखील भरपूर सारे असे खेळाडू आहेत जे स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटने अक्षरशः आम्हाला वेड केलंय. तर निश्चित प्रशांत आपल्या या सर्व प्रेक्षकांचा आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया आणि
खऱ्या अर्थानं तुम्ही असेच आमच्या समोर जुडलेले राहतील अशी आपण अपेक्षा करूया. अगदी प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जे आपले कळंबोली क्रिकेटला बिलॉंग करणारे जे काही सध्याच्या घडीला नोकरी व्यवसाय निमित्तानं परदेशामध्ये स्थायिक झालेले आहेत आणि त्यांचा रेग्युलरली आपल्याला व्ह्यूज येत राहतात, त्यांच्या बऱ्याचशा सूचना आपल्याला येत राहतात आणि बऱ्याचशा माहिती त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला दिली जाते. देवेंद्र सुतारी त्यापैकी एक आपले समालोचक देखील होते, क्रिकेट खेळाडू देखील होते आणि ते देखील या स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. हो यस प्रवीण सर, आणि अक्षरशः असे काही देखील खेळाडू आहेत की जे वर्षभराची सुट्टी यस टॉससाठी यायचंय. मी विनंती करेन पुढील येणारा सामना जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश विरोधामध्ये असणारे परेश शिलेवन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे प्लीज लवकर. प्रवीण सर, आपण तर चर्चा करत होतो फक्त व्ह्यूअर्सची, परंतु असे देखील काही खेळाडू आहेत ज्या प्रकारे आपण वर्षभरातून एक सुट्टी गणपतीसाठी घेतो 10 दिवसाची, काय खेळाडू दिवाळीमध्ये सुट्टी घेतात, परंतु असे देखील काही खेळाडू आहेत की जे फक्त आणि फक्त यावेळेस पहिला चेंडू हुक केलाय. काल रात्री परेश कडके पाहायला मिळाला, आता दिवसा बघा निखिल कडके, हा आलाय षटकार. तो पहिल्या चेंडूवरती दाखवतायत. पहिला चेंडू सागर दरेकर यांच्या विरोधामध्ये हुक केला गेलाय षटकारासाठी. अर्थातच ईशान किशनची आठवण करून दिली. पहिला असा खेळाडू ज्यांनी मात्र आंतरराष्ट्रीय T20 करिअर मध्ये पहिला चेंडू खेळत असताना षटकारानं खातं उघडलं होतं, त्याची आठवण झाली या फटक्याकडे बघून. बघा त्याचा अग्रेशन, त्याची खेळण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज. निखिल कडके एवढंच सांगतोय, जिद तो जिद ही सही, आत्मसन्मान से बढ़कर कुछ भी नाही. जिंकायचंय तर जिंकायचंच आहे, त्यासाठी सर्वतोपरी मी देखील प्रयत्न करणार. आणि सुरुवात झाली षटकाराने. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर लागलीच आपण दबाव तंत्राचा वापर पाहतोय. सागर दरेकर मी सांगितलं की एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे, अनेक व्यावसायिक संघामध्ये तो खेळतोय, परंतु ही जी रणनीती आपण पाहतो ना, दबाव तंत्राचा वापर केला जातोय, कदाचित यावरूनच थोडंसं पंच देखील खेळाडूंना सूचना देतात, ज्यावेळेला तुम्ही या पोझिशनमध्ये उभा असाल ना त्यावेळेला तुम्हाला मुवमेंट करता येणार नाहीये, ज्यामुळे फलंदाज डिस्ट्रॅक्ट होईल अशा मुवमेंट्स तुम्हाला करता येणार नाहीयेत. आणि कदाचित पंच त्या खेळाडूला तीच सूचना या ठिकाणी देत असताना. हो, ICCI मान्यता प्राप्त आणि BCCIचे आपले पंच अरुण सर यांच्या काही व्हिडिओज येतात, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कुठे उभा राहू शकता, परंतु तुमचं हलणं हे नसावं. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक हवेमध्ये चेंडू असणार आहे. सुरेश मोहिते चेंडूच्या खाली जज करतायत. कॅच कंप्लीट, ऍक्शनला रिॲक्शन. सुरेश मोहिते कॅच कंप्लीट. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पहिली मोठी सफलता. वा क्या बात आहे. मंत्रमुग्ध केले आमच्या डीजेने देखील. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू मंत्रमुग्ध करतायत, त्याच प्रकारे आमचे डीजे मास्टर देखील क्रीडा रसिकांना अक्षरशः वेडपिस करतायत आणि अक्षरशः आपल्या गाण्यांवरती थिरकायला देखील भाग पडतायत. विकेटचं होतंय पतन. फलंदाज निखिल कडके बादून तंबूच्या आश्रय आल्यात. बघा थोडासा संयमीपणा हा देखील ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला अग्रेशन, प्रत्येक वेळेला मोठं फटके खेळणं हे क्रिकेट नाहीये. संयमाने विकेटवरती टिकून राहत, सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन, बेसिक मूलमंत्र याचा देखील वापर करणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु निखिल कुठेतरी संयमाचा बांध तोडतो. विकेट जाते, पहिली मोठी सफलता. इथे मात्र आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाला मिळाले. समीकरणामध्ये फेरबदल. येणारे 22 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 44 धावांची. 22-44 प्रवीण सर, लक्ष थोडंसं मोठं आहे, परंतु क्रिकेट इथं सर्व काही शक्य आहे. निश्चितच नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहा या सामन्यामध्ये दोनही संघांना जर सध्याच्या घडीला पाहिलं ना तर विकेट्स महत्वाच्या आहेत, कारण
इथे जर का विकेट्स गमावत राहिले तर दबाव हा येणाऱ्या फलंदाजांवरती असेल, परंतु जर का विकेट्स इन हँड असतील ना तर मात्र या सामन्यामध्ये 22 चेंडू 44 धावा उभारण्याची धमक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर या ठिकाणी जर पाहिलं तर थोडंसं मिसकम्युनिकेशन आहे खेळाडूंमध्ये. सागर आय थिंक आहेत त्या ठिकाणी. चेंडू खेळला आणि नक्की काय घडलं मैदानाच्या आतमध्ये ते समजण्या अगोदर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. प्रवीण सर, नक्की चाललंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये हे समजत नाहीये. साईकृपा आर्यन संघ थोडासा तोल गमावतोय की काय असं म्हणावं लागेल. शांत राहावं लागेल, विचार करावा लागेल, संयमाने मॅच कडे पाहावं लागेल. अशीच काहीतरी पडझड करणारी सुरुवात आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाची देखील होती, परंतु सागरचा संयमीपणा संघासाठी खूप काही देऊन जाणार राहिला. सागर सारखा एक फलंदाज जर का क्लिक झाला साईकृपा आर्यन संघाकडून तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं, परंतु ते गेम करणार कोण? प्रेयश मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट क्षमता त्याच्याकडे आहे, परंतु विकेटवरती टिकून राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संयमानं या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. प्रयशला एखादं षटक मोठं करावं लागेल आणि जर का ते एखादं मोठं षटक आलं ना तर इथून मात्र या सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. परंतु वाखाणण्याजोगी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये सागर दरेकर कडनं आणि या सत्रामध्ये वाखाणण्याजोगी गोलंदाजी तो करतोय. कमालीचा पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानं या ठिकाणी जर पाहिलं तर संयम राखला आणि आपल्या बेसिक्स वरती विश्वास दर्शवला आणि आपल्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करत असताना मात्र खूप चांगलं कमबॅक सागर दरेकरचंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. नाव बॅक टू द क्रिकेट जाऊयात. मैदानाच्या दिशेने 22 मध्ये 44 ची आवश्यकता होती आणि इथे मात्र आपण पाहतो विकेटचं पतन. नवीन फलंदाज रितेश बाबू. पहिला चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न. क्षमता आहे या खेळाडूची, सातत्याने आपण पाहतो की यॉर्क करत राहणं. तुम्ही जर का सागरला सांगितलं ना सागर 6 मधील 7 चेंडू तू यॉर्क करून दाखव, तो देखील टाकू शकतो. एवढी क्षमता आहे त्याच्याकडे, म्हणजे परिपक्वता त्याच्याकडे भरपूर आहे. अगदी तुम्ही सकाळी 6:30-7 वाजता पोलीस हेडक्वार्टरच्या मैदानावरती जाल तर अक्षरशः आपण पाहतोय की तो फिटनेसला घेऊन भरपूर फ्रिकी आहे, भरपूर तो कॉन्सन्ट्रेट आहे आणि त्याची फिटनेस त्याला मोठी बनवते. परंतु लोअर फुलटॉस चेंडू रितेश, क्षेत्ररक्षण बघा काय घडलंय. सुरेश मोहितेची ही कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. एखादी घार आकाशामध्ये आपल्या शिकाराला शोधत असताना ज्या प्रकारे झेपावते ना त्याच प्रकारे चेंडूवरती झेपावलंय. काय कंप्लीट केलाय कॅच. व्हॉट अ कॅच बाय सुरेश मोहिते. संपूर्ण दिवसभरामधील सर्वाधिक देखणा कॅच कंप्लीट आणि रितेश यांच्या खेळीचा होतोय अंत. हो यस, पैलवान तर मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्याचं नाव आहे सागर सुतार. डावकर हाताचा विकल्प इथं वापरला गेलाय. सागर दरेकर कमालीची गोलंदाजी करते, संधी देत नाहीये. ज्या ज्या वेळेला संधी साठी डोकं वर काढलं जातं त्या त्या वेळेला अक्षरशः पाडून काढलं जातं या संधींना आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की साईकृपा आर्यन संघ कुठेतरी गुरफटला गेलाय की काय अडचणीच्या दरीमध्ये. इथून कमबॅक करावं लागेल. 2 फलंदाजांना विकेटवरती उभं राहत एक सामंजस्य पद्धतीने एक खेळी बनवावी लागेल, एक भागीदारी बनवावी लागेल, एक पार्टनरशिप बनवावी लागेल आणि ती जर का साध्य झाली तर नो डाऊट या 49 धावांचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो. क्रिकेट, युद्ध आणि प्रेम सर्व काही शक्य आहे, फक्त तुमचे जिकरीचे प्रयत्न असणं गरजेचं आहे आणि ते जिकरीचे प्रयत्न सागर दरेकर यांच्या विरोधामध्ये सागर सुतार करतील का? प्रेयश पाटील आता पण कुठल्या पद्धतीने चेंडूचा सामना केला नाहीये. नॉन स्ट्रायकर एंड वरती तो उभा आहे. फिरवलाय फिरवलाय फिरवलाय. यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये निघतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. पहिला चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर 4 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. बघा सध्याच्या घडीला आपण पाहतोय की प्रवीण सर जे खेळाडू आहेत ना ते फक्त आणि फक्त भाषा बोलतात षटकाराची आणि चौकाराची. कदाचित शाळेमध्ये त्यांना 7 आणि चौकाचाच पाडा शिकवला की काय असं म्हणावं लागेल. सिंगल डबलचा खेळ कुठेतरी विसरून बसलेत की काय. निश्चितच स्ट्राईक रोटेट करत राहणं, सिंगल डबल वरती विश्वास दर्शवणं, परंतु यावेळेला मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होता, त्याचा फायदा उचलला जातो. शेवट गोड करण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकारानं संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्त्याखेर 3 गडी बाद 10 धावा. चला टॉस करायचंय. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता. 39 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल.
निश्चितच टॉस- पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती आले. एक अवांतरची धावा आली होती, एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. एकूणच पाहिलं तर संपूर्ण 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहिला प्रयश, परंतु आता मात्र प्रयशला संधी मिळाली आहे. या दरम्यान टॉस दोन संघनायकादरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय आणि या टॉसचा निकाल परेश Yes, 11. प्रवीण सर, आज नशिबाचं पारडं थोडंसं परिशीलन संघाचं जड आहे की काय म्हणावं लागेल. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रथमच मॅन इन फॉर्म, छोटा पॅकेट बिग डायनामोज प्रियश आत्माराम पाटील. पीपीएलचं सत्र खूप यशस्वी राहिलं या खेळाडूसाठी. या वर्षीचा हंगाम त्याच्या टीमसाठी भरपूर निर्णायक राहिला. थोड्या दिवसाआधी बबूल याच्यावर मी चर्चा करत होतो. अमित भगत माझ्याबरोबर डगआउटमध्ये होते. सकाळच्या या डगआउटमध्ये आम्ही काहीशा चर्चा करत होतो. नेरे दुंद्रे या ठिकाणी काही दिवसांआधीच रुडपाली संघाने एक बाजी मारली आणि तिथं साई याचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये प्रेयशने जो खेळ दाखवला अप्रतिम अप्रतिम. एक हाती फलंदाजी केली आणि खूप मोठ्या संघाला पाणी पाजत असताना प्रेयशने पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि तमाम ग्रामीण टेनिस क्रिकेटला सांगितलं, यस मी आलोय, तुम्ही सज्ज राहा. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर सध्याच्या घडीला प्रयश मैदानावरती उभा राहणं, अगदी 4 षटकं प्रयश जर का मैदानावरती उभा राहिला ना तर इथूनही तो संघाला एका विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची धमक ठेवतो. अगदी पीपीएलचा तो सामना आठवतोय. 6 चेंडू 23 धावांची गरज होती आणि शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला होता प्रयशच्या बॅटमध्ये. आणि तिथून खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर हा खेळाडू फॉर्म मध्ये तर होतात, परंतु प्रकाश झोतामध्ये सध्याच्या घडीला हा खेळाडू आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. तर बघा, सागर सुतार यांच्यासाठी एक पारितोषिक आले रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. सागर 3 चेंडू 3 षटकार 5,000 रुपये, 3 चेंडू 3 चौकार, अर्थातच 2,222 रुपये. तर बघा, सागर सुतार यांच्यासाठी लावलं गेलेलं हे पारितोषिक, त्याचा ते फायदा उचलतील का? कारण की डावखुरा हाताचे दोन्ही फलंदाज आणि दोन्ही डावखुरा हाताच्या फलंदाजांसाठी हिटिंग झोन मानला जातो. परंतु गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय की साहिल उलवेकर ते सर्रार गोलंदाज, वेगवान गतिशील मारा करण्यासाठी मात्र सज्ज. पंचांच्या उजव्या इष्टीकडून थोडासा लांब लचक असा रनअप. स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रेयश पाटील यांना पहिला चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न, लोअर फुटा चेंडू मनगटाच्या हाताने तटवलं जात आहे. बघा प्रवीण सर, पहिला चेंडू प्रेयश याने सामना करत असताना किती कॉन्फिडंटली ड्राईव्ह केलाय. आतापर्यंत पाहिलं तर सर्व खेळाडू पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी कुठेतरी उत्सुक होते की काय, परंतु बघा काय कॉन्फिडंटली चेंडूला बॅटवरती येतात. मोठमोठे खेळाडू देखील हेच सांगतात की जेव्हा तुम्ही विकेटवरती जाता त्यावेळेला मात्र पहिला चेंडू अपसूकपणे कॉन्फिडंटली तुम्ही मिडल ऑफ द बॅट करा. धावा येतील नाही येतील नो प्रॉब्लेम, तुम्ही मिडल ऑफ द बॅट करा, तो तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देतो. आणि प्रेयश देखील आपण पाहतो की आपल्या इनिंगची सुरुवात एक चांगल्या स्ट्रोकनी करतात. सिंगल येते स्कोर कार्ड वरती. सागर सुतार स्ट्राईकला. अजूनही 17 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. याही वेळेला खोलामध्ये चेंडू टाकला होता. एकूणच जर पाहिलं तर गती फारशी आज वापरताना पाहायला मिळत नाहीये, परंतु इथे मात्र मिसकम्युनिकेशन होत आहे दोन खेळाडूंमध्ये आणि इथून जावं लागेल. कोणता फलंदाज इथे आपली विकेट गमावतोय, पंचांचा अद्याप इशारा आलेला नाहीये, परंतु सागर आय थिंक या ठिकाणी जावं लागेल. आपली विकेट सॅक्रिफाईस करताना सागर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रवीण सर, गरज नव्हती, कुठल्या प्रकारची गरज नव्हती. थोडीशी घाई करतायत, कम्युनिकेशनचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथं कॉलिंगचा अभाव आणि त्याचमुळे की काय आपण पाहतोय सागर सुतार मात्र बाद झालेत. बघा प्रवीण सर, अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना, अशा प्रकारच्या चुका तुम्हाला थांबाव्या लागतील. एक संधी तुम्ही रितेश बाबूच्या माध्यमातून सागर दरेकरला दिली आणि तिथून आपण पाहतोय की मूठ अक्षरशः घट्ट केली जाते आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या माध्यमातून. म्हणजे गाठ आता थोडी टाईट झाली एवढंच मी म्हणेन. निश्चितच या सामन्यावरती आपली पकड मजबूत करायला, पकड घट्ट करायला सुरुवात केली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी खेळ आपल्याला साईकृपा आर्यन संघाच्या बाजूने पाहायला मिळत होता, परंतु तिथून जो चार्ज घेतला सागर दरेकरनं ना, तो पूर्णपणे मी म्हणेन आता या सामन्यावरती आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं. मोठमोठ्या संघांची ही खासियत आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही एक संधी द्याल, तुम्ही एक चुकी कराल, त्या संधीचं सोनं करताना हे मोठमोठे संघ आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विष्णू जयसिंग विचुकले मात्र आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्याकडून एक पारितोषिक लगावलं गेलंय. 3 चेंडू 3 षटकार 5,555 आणि 3 चेंडू 3 चौकार 2,222 रुपये. तर बघूया आता विष्णू विचुकले कशा प्रकारे या संधीचं सोनं करतायत. निर्णायक क्षणावरती आज जर का त्यांची बॅट चमकली तर मी तर एवढंच म्हणेन की ही खेळी संपूर्ण आयुष्यभर आठवणीत राहील. क्षमता आहे त्यांच्याकडे, ताकद त्यांच्याकडे आहे. समीकरण उरतंय येणारे 16 चेंडू 37 धावांची आवश्यकता.
हलकासा ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केला गेलाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. सागर तिथे उपस्थित आहेत आणि एक पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. चेकपोस्ट उभा केला गेलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचा आणि इथून चेंडूला पास होणं तेवढं सोपं नाहीये. सिंगलने धावफलक थोडीशी वधारते बघा. आता सिंगल डबलने जास्त काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला भाषा बोलावी लागेल आकाशाची. प्रवीण सर आता मात्र सफर करावा लागेल अर्थातच षटकार आणि चौकारांची. यावेळेस मात्र हवाई सफर चेंडू जाणार कुठे. क्षेत्ररक्षक मुन्ना तिथे उपस्थित आहेत. प्रेक्षकांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. प्रेक्षक राजा तिथे आहे. तो जे सांगल तेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. चेंडू रोखलाय कदाचित वाटतंय. पंच सागर अनुषे तिथे जातील. मुन्ना तिथे होते. कम्मालीचं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रेयसचा फटका खूप सुंदर होता. देखणं टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं परंतु मुन्ना त्याचं क्षेत्ररक्षण त्याहून अधिक सुंदर. बघा तिसऱ्या पंचांसाठी तुम्हाला कॉल देता येणार नाहीये. सचिन ठोंबरे आमच्या बरोबर आहेत मुख्य आयोजक. त्यांनी मात्र थेट इशारा दिलाय तिसऱ्या पंचांची मागणी करता येणार नाहीत. पंच ऑन फील्ड जे आहेत ते तिथे जातील बोलतील एकमेकांशी चर्चा करतील. प्रेक्षक जे तिथे बसलेले आहेत त्यांच्याशी बोलतील. व्हॉलंटियर्स बरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर निर्णय देतील.
सेफ आहे ना. एकूण रन एकच. तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. या ठिकाणी मात्र जोरकस प्रहार विष्णूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर षट मच निडेड सिक्सर या ठिकाणी विष्णूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहे. प्रवीण सर, या षटकाराने आता मात्र आपण पाहतोय. यस विष्णू. 21. या 14 होते, एक सिंगल आणि त्याच्यानंतर षटकार 21 स्कोर आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. प्रवीण सर, 21 रन्स आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. विष्णूच्या बॅटिंग मधून आलेला हा षटकार आता मात्र आपण पाहतोय की पुन्हा एकदा स्कोर कार्डला एक ऊर्जा देत आहेत. विष्णू विचुकले हेच सांगतायत की मी अजून मैदानावरती शेष आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. एक षटकार ठोकलाय. त्यावेळेस मात्र टप्पा टाकलेला चेंडू नीटचा बॅटीच्या रडार मध्ये येत नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा. डॉट बॉल आलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. प्रवीण सर, ऍज कंपॅरिझन जर का केलं तर मात्र पहिल्या 17 मध्ये 2 षटकं 15 होती आणि या षटकामध्ये 2 षटकं 21 आहेत. म्हणजे 6 पावलं वरचढ आहे साईकृपा आर्यन संघ. परंतु इथून येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 29. 12-29चं कॅल्क्युलेशन. प्रवीण सर, तुम्हाला 29 करायचंय हे महत्वाचं नाहीये. प्रति षटकामागं तुमचा टप्प्याटप्प्यांमध्ये खेळ कसा असला पाहिजे, कुठल्या एंडकडून किती धावा आल्या पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. हे कॅल्क्युलेशन प्रेयशला ठेवावं लागेल की प्रेयश तुला एवढे फटके खेळायचेत. विष्णूला विचार करावा लागेल की मला त्या एंडने किती फटके खेळायचेत. तेव्हा जाऊन हे कॅल्क्युलेशन सुटू शकतं. प्रवीण सर, निश्चित पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा धावफलकावरती आल्या. 10.5च्या सरासरीनं आपण धावा धावफलकावरती पाहतोय. परंतु रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला ना तर अजूनही 14.5च्या सरासरीनं तुम्हाला 29 धावा या धावफलकावरती उभारायच्यात. म्हणजेच एका बाजूने आक्रमक खेळ. खरं तर ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की एंड तुम्हाला निवडावा लागेल. सध्याच्या घडीला राईट हँडेड लेफ्ट हँडेड हे कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर मागच्या षटकामध्ये प्रयसचं जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं संघासाठी जबेची बाजू ठरली असती, कारण तो डावखोरा फलंदाज होता. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर विष्णू आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं. म्हणजे एंड कोणत्या खेळाडूसाठी उपयुक्त आहे आणि कशा प्रकारचा खेळ मैदानावरती होणं गरजेचं आहे, शॉटचं सिलेक्शन तुमचं कसं असायला हवं, हे सगळं तुम्हाला माइंडमध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल. गोलंदाजी मध्ये कोणताही परिवर्तन नाहीये. अर्थातच आपल्या स्पेल मधील दुसरं आणि संघासाठी 3रं षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी यावेळेला सागर मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेत. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला कळंबोली टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान गोलंदाज. अर्थातच चेंडू हवेमध्ये असणारे चुकीचा फटका. नक्की करायचं काय होतं सावध पावित्र्य हाच अंगलटी आलाय. प्रेयसचा अशा प्रकारे बाद होणं, मी तर एवढंच म्हणेन की कुठेतरी जिम्मेदारी तुम्ही झटकले. विकेटचा पतन. कॅच कंप्लीट. अमितने पकडलाय कॅच आणि मैदानाच्या आतमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाच्या चंबूमध्ये होते सेलिब्रेशन. ओव्हर टू डीजे. होता परंतु थोडस एलिव्हेशन देता आलं नाहीये. थोडं एलिव्हेशन जर का दिलं असतं तर मिडऑफचं क्षेत्र क्लिअर झालं असतं. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. चौकार देखील मिळाला असता. परंतु एलिव्हेशन कमी, ताकद कमी, संपर्क योग्य नाहीये. परिणामादाखल प्रेयश सारखा महत्वाचा खेळाडू इथं मात्र गारद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार टाकले इथं मात्र आलेत. प्रवीण सर, ओमकारला कुठल्याही प्रकारे गोलंदाजी हाताळण्याची संधी दिली नाहीये. असं पहिल्यांदाच झालं असेल की साईकृपा आर्यन संघ मैदानामध्ये खेळलाय आणि ओमकारच्या नावाला कुठलं पण षटक आलं नाहीये. परंतु आता मात्र त्याला फलंदाजीसाठी आणलं गेलंय. सध्याच्या घडीला प्रॅक्टिस सेशन मध्ये खूप चांगले तो स्ट्रोक खेळतोय. क्षमता आहे. फाईन, डीप फाईन, बॅकवर्ड स्क्वेअर हे त्याचं फेवरेट झोन आहे आणि तिथे तो टार्गेट करेल का? निश्चितच एक युवा खेळाडू ज्याचा सातत्यानं आपण अगदी पदार्पणामध्ये ज्या खेळाडूंना तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. गोलंदाजीच्या माध्यमातून जरी त्याची कामगिरी आतापर्यंत आपल्याला उल्लेखनीय पाहायला मिळाली असली तरी सध्याच्या घडीला संघाला आवश्यकता आहे एका बॅटरची आणि तो बॅटर म्हणून ओम. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता.
बॅटीचा थिकिश एज लागतोय. स्लिप कॉरिडॉरमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती येईल. खरं तर प्रयत्न देखील हाच प्रयत्न केला होता सिंगलनं विष्णूला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा. इनफिल्ड वरतून तो चेंडू चिप करण्याचा प्रयत्न, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि जसा आपण सातत्यानं उल्लेख करतोय सागर दरेकरचा, खरं तर सागर दरेकर एक की फॅक्टर ठरलाय या संपूर्ण सामन्यामध्ये. कारण फलंदाजीमध्ये संघ अडचणीत होता. सागर दरेकर ची आक्रमक फलंदाजी आपण पाहिली आणि ज्या वेळेला गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याची वेळ होती त्यावेळेला सागर दरेकरनं मात्र कमालीची गोलंदाजी करत या सामन्यावरती आपल्या संघाची पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून येणारे 10 चेंडू शिल्लक आणि 27 धावांची गरज. की फॅक्टर टीमचा तारणहार, बॅकबोन ऑफ द टीम म्हणून उभारलाय सागर. आणि काय मंत्रमुग्ध खेळ त्याचा राहिलाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये निर्णायक गोलंदाजी, चारो खाने चित केले विरोधकांना आणि संधी देत नाहीयेत. मिस्टायमिंग स्ट्रोक असणारे हवेमध्ये चेंडू, सागर चेंडूच्या खालती विकेटचं पतर, विष्णू जयसिंग विचुकले बाधून तंबूच्या आश्रयाला. तर आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. एकूण 6 गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 27 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला 3 धावांची गरज असणार आहे. इथून किमान एक मोठा फटका, तुम्हाला 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका हा निश्चितच तुमच्या बॅटमधून येणं गरजेचं. नवीन बॅटर सौदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला अगदी निर्णायक क्षणाला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक, बॅटीचा लिडिंग एज, आणखीन एक विकेट. सागर दरेकरनं फलंदाजीचं कंबरड मोडणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करताना. आपण पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय केवळ खेळाडू येत आहेत मैदानावरती, आपली हजेरी लावतायत. परंतु वाखाणण्याजोगी गोलंदाजी, षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक स्पेल मधील 2रं षटक हाताळत असताना सागरनं जबरदस्त स्पेल या ठिकाणी हाताळलाय. अजून येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची गरज आणि नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये कैलासला पाहतोय. आउटसाइड द ऑफ समजा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र पुढे सरकताना 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सागर दरेकरच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 1.5 षटकं त्यानं आतापर्यंत हाताळली आहेत आणि खमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. निर्णायक क्षणाला त्याच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा 24 धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्विंग अँड मिस, यावेळेला वाईड यॉर्क काढण्याचा प्रयत्न होता. अगदी एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडूची होते सांगता. षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. सागरचं स्पेल 2 षटकं, 0 निर्धाव, 14 धावा आणि 5 फलंदाज बाद. 5 या ठिकाणी खुल्ला केलाय गोलंदाजीमध्ये सागर दरेकर या गोलंदाजानं. कमालीची गोलंदाजी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज. 50 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला आर्यन सायकृपा आर्यन संघ धावांचा पाठलाग करताना मात्र या ठिकाणी थोडासा जरूर बॅकफुटवर पाहायला मिळाला. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा मानस, पॅडवरती चेंडू आदळतो आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सफलता मिळते. 7वा गडी या ठिकाणी गमावलाय सायकृपा आर्यन संघानं. फुलर लेनचा चेंडू होता. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण जरूर या ठिकाणी पाहू शकता. कमालीची गोलंदाजी केली आहे सागर दरेकर. 2 षटकं, 7 चेंडू
डॉट फेकलेत, निर्धाव फेकलेत, 14 धावा खर्च केल्यात आणि जवळपास 5 विकेट्स या स्पेलमध्ये त्यांना हाताळल्यात. फायपर खुला केलाय. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सागर दरेकर नावाचं वादळी खेळी पहिल्या सत्रामध्ये आणि तितकीच धारदार गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते, कारण अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज. 4 चेंडूंवरती 4 षटकार जरी आले तरी 2 धावा या ठिकाणी निश्चितच विजयासाठी भरपूर पाहायला मिळतील. क्रिकेट आहे, जेव्हा तुम्ही 7-8 फलंदाज गमावता त्यावेळेला मात्र तळातील फलंदाजांकडून फारशा अपेक्षा नसतात. यावेळेला लॉंगर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अगदीच खेळातील जी औपचारिकता आहे ना, ती औपचारिकता मात्र पूर्ण करत असताना यावेळेला गोलंदाज अंतिम षटक हाताळताना संघनायक स्वतः आपल्याला पाहायला मिळतो, प्रतीक ठाकूर. चला, यानंतरची होणारी लढत अर्थातच जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस आणि परेश 11 या 2 संघादरम्यान. परेश 11 संघानं बहुधा नाणेफेक जिंकली आहे आणि सामन्यामध्ये मात्र हा शेवटचा क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. खम्मालीचा क्षेत्ररक्षक मुन्ना त्या ठिकाणी येत आहे चेंडूवरती, परंतु यावेळेला यश मिळत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतोय चौकारासाठी. चौकारानं केवळ पराभवाचं अंतर कमी केलं जाईल, पराभव मात्र टाळता येणार नाहीये. एफर्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. डाईव्ह लगावत असताना चेंडू अडवण्याचा मानस, परंतु चेंडू ओव्हर द रूफ या ठिकाणी पाहायला मिळालाय. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाहीये. पुन्हा एकदा मुन्ना इन ऍक्शन आपण पाहतोय. कंप्लीट केला जातोय झेल. 9वा फलंदाज या ठिकाणी गमावलाय साईकृपा आर्यन संघानं. धावांचं लक्ष होतं. 29 धावफलकावरती आलेत, म्हणजे अजूनही 1 चेंडू आणि 21 धावांची गरज. हो, यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला बेल्स डिसलॉच केल्या गेल्या. अंतिम चेंडूवरती प्रहार केलाय जरूर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतील का? पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. शेवटच्या चेंडूवरती इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार आणि जवळपास 14 धावेनं मात्र हा सामना गमावलाय तो साईकृपा आर्यन्स या संघानं. विजेते संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अर्थातच आदित्य बिर्ला लॉजिस्टिक कळंबोली संघ मात्र दाखल झाला या स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये. परंतु कुठेही जाऊ नका, यानंतरची लढत एकीकडे जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र परेश 11. हे बॅटल आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. मॅच समरी या संपूर्ण सामन्याची आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये सागर दरेकर 11 चेंडू 26 धावा, तर गोलंदाजीमध्ये सागर दरेकर 1-2 षटकं 14 धावा आणि 5 फलंदाज बाद, जो ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच.